नाशिक TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर कंपनीच्या अडचणी वाढण्याचीच शक्यता आहे। कारण राष्ट्रीय महिला आयोगाने सादर केलेल्या अहवालात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय। कामाच्या ठिकाणी छळ, धर्माचा अवमान यासारख्या सगळ्याच विरोधात तक्रार दाखल करत असताना कर्मचाऱ्यांमध्ये भीती असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। तसंच कार्यालयातील CCTV कार्यरत नव्हते असंही अहवालात समोर आलंय। राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलाय। 18 आणि 19 एप्रिलला महिला आयोगाच्या टीमने नाशिकला भेट दिली। यावेळी पीडित TCSच्या पॉश अंतर्गत समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि इतर प्रमुख साक्षीदारांशी संवाद साधण्यात आलाय। याद्वारे अहवाल तयार करण्यात आला। तर नाशिकच्या TCS कंपनीबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात काय गंभीर बाबींचा उल्लेख आहे, एक नजर टाकूया। TCS कंपनीत पॉश कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलंय असं या अहवालात नमूद आहे। तर आरोपींकडून तरुण असहाय्य मुलींना लक्ष्य करत लैंगिक, भावनिक आणि मानसिक छळ करण्यात आलेला आहे असंही निरीक्षण राष्ट्रीय महिला आयोगाने अहवालात नोंदवलंय। महिला कर्मचाऱ्यांवर वारंवार धर्मविरोधी टीका करून दबाव आणण्यात आला। भीती आणि दबावामुळे इच्छा असूनही अनेक महिलांनी तक्रार केली नाही। कार्यालयातील CCTV कार्यरत नव्हते असं देखील राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये म्हटलंय। नाशिकमधील TCS कार्यालय आरोपी दानिश, तौसिफ आणि रजा मेमनच्या नियंत्रणात होतं। आरोपींना HR अश्विनी चैनानीचं संरक्षण होतं। या सगळ्या बाबी या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आल्या। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी झालेल्या माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी TCSला क्लीन चिट दिलेली। TCS मध्ये सर्व नियम पाळले जातात असं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं। TCS कंपनीची यात कुठेही चूक नाही। TCS कंपनीने संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलंय। पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे आणि ज्या ज्या प्रकारच्या व्यवस्था आपण साधारणपणे प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीला सांगतो त्या सगळ्या व्यवस्था TCSने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या। त्यामुळे TCSला बदनाम करणं हे काही योग्य नाही। TCS आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे आणि आपली ग्लोबल कंपनी आहे। त्यामुळे याचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करणं, पण त्या लोकांनी तिथे जे केलंय ते सत्य आहे। त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे। तर धर्मांतर प्रकरणातली मास्टरमाइंड निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज पुन्हा एकदा तिला कोर्टात हजर करण्यात आलं। निदा खानच्या मोबाईलचा तपास अधिक तीव्रपणे करण्यात येतोय। तिचा मोबाईल क्लोनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे। तर या प्रक्रियेनंतर मोबाईलमधल्या अनेक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त होतीये। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार निदा खानने मोबाईलमधले अनेक मेसेज, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक डिलीट केल्याचा संशय आहे। मात्र क्लोनिंग आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून ही माहिती रिकव्हर केली जाणार असून त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो। दरम्यान निदा खानच्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। निदा खानने पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे येते। निदा खान पीडितेच्या घरी वारंवार जात होती। तिने पीडितेला मुस्लिम धार्मिक शिक्षण दिल्याचा संशय आहे। तसंच तिच्याकडनं विशिष्ट धर्माची प्रार्थना करून घेतली जात होती आणि संबंधित धर्माचा पोशाखही परिधान करायला लावलेला अशी ही माहिती आहे। निदा खानने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्याची माहिती समोर येते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।